अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीच्या माध्यमातून ड्रग्ज विरोधी कारवाई तीव्र करणार. जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल अधिकारी. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. महाराष्ट्र राज्य नशामुक्त करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात जनप्रबोधन उपक्रम सुरूच आहेत. याच अंतर्गत आज कोल्हापूर पोलीस दलाच्या जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात एक भव्य अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी बोलताना जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल म्हणाले की पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात हे विशेष अभियान राबवले जात आहे. गेल्या 7 दिवसांपासून कोल्हापूर पोलीस प्रशासन शहरात सक्रिय असून या जनप्रबोधनामुळे भविष्यात ड्रग्ज विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काय सांगाल, शहरामध्ये आता नशामुक्ती रॅली दिसते, खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मागचे 10 दिवसापूर्वी माननीय पालकमंत्री यांचे मार्गदर्शनाखाली नशामुक्त कोल्हापूर अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केलं आहे. त्याच अनुषंगाने आज जवळपास वेगवेगळे स्कूलचे जवळपास 300 विद्यार्थी यांनी नशामुक्त अभियान अंतर्गत एक रॅली, आम्ही अवेअरनेस रॅली काढलेला आहे. त्यांचे एंडिंग शाहू स्मारक इथे होणार आहे आणि तिथे त्यांचे मार्गदर्शन आणि अवेअरनेससाठी कार्यशाळा पण ठेवले आहे. कोल्हापूरचे खूप चांगले न्यूरोसर्जन डॉक्टर प्रभू आणि त्यांची टीम त्यांचे मार्गदर्शन करणार आहे ऑन बॅड इफेक्ट्स ऑफ ड्रग आणि इतर अनुषंगाने. आणि हे दुसरा कार्यक्रम मागचे 7 दिवसमध्ये आम्ही घेत आहे सिटी एरियामध्ये. पूर्ण जिल्ह्यामध्ये यासारखे कार्यक्रम पुढे पण होणार आहे आणि मला विश्वास आहे अवेअरनेस आणि ड्रग्स विरुद्ध कोल्हापूर पोलीसची मोहीम सुरू आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये ड्रग्स विरोधी कारवाई आणखी तीव्र करता येईल. या जनजागृती रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांमधील तब्बल 700हून अधिक विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. दारू, सिगरेट, गुटखा, अंमली पदार्थांचं व्यसन सोडा, सुखी जीवनाशी नाते जोडा, नशेकडे पाऊल टाकू नका, स्वतःचं जीवन संपवू नका आणि अंमली पदार्थांचं सेवन म्हणजेच मृत्यूचं आमंत्रण, अशा जनजागृती करणाऱ्या घोषणांचे फलक हातामध्ये घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. बिंदू चौक येथून सुरू झालेली ही रॅली आईसाहेब महाराज पुतळा मार्गानं दसरा चौकात पोहोचली. दसरा चौकातील शाहू स्मारक सभागृहात या रॅलीची सांगता एका विशेष जनजागृती कार्यक्रमाने झाली. या अभियानाच्या उद्घाटनावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह उपअधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक विकास जाधव, संतोष डोके, किरण लोंढे, श्रीराम कन्हेरकर आणि नंदकुमार मोरे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.